आम्ही अजून रानात पण नाही गेलो. रान बी माहिती नाही. मच्छिंदरनं तर पुन्हा इकडे घेतलेलं लक्ष्मण 100 एकर होतं म्हणते. कसं असतं काळ थोडा असतो चांगला पण बनवून खाल्ला तर टिकत जोर होता मग त्यांचा पंजोबाचा असू द्या हो पण त्यांचा जोर आहे ना मग पुढं आला काय राहिला का त्यांचा जोर ते काळ तेवढा काळ ते म्हणते. पण ती काळात दोन घर होती फक्त पहिल्याची पंजोबाचा तुमच्या पंजोबाचा जोर होता मग त्या पडलेल्या दारात साजा आहे त्या सजावर बसून खोबरं खाऊन थुकलेलं चिन्ह खात होत्या मग त्यांचं का तिथं पडलेल्या दारात आहे बघा खाली पटंगराव तिथं वर मागायला आलं तुमच्या खोबरं खाऊन थुकलं सांगते ते पीठ आणलं तरच घ्यायचं टाकू द्या खालून हात आणायचं जा भावाने म्हणायचं ताव होता त्यांचा तसा काळ होता म्हण त्यांचा असं असतं की आता कोणाची जर चॅनल दिसते मग कडबा गोळा केला तेवढा कडबा गाडी भरून भरायचं नाही विचारतात तुम्हाला शेतकरी असूनच गाडी फुल भरायची आणि सगळे वावानकरी शेतकरी होते आपल्या शेतावर असं तिथलं जाऊन गाडी भरून गाडी भरून आणावी नको म्हणायची कोणाची ताकद नव्हती 2 डोळ्याला काय गावकऱ्या बसत तिथं बेकर बाग तिकडे उशीर झाड मोठं त्या झाडापर्यंत त्यांचं राहून येत नाही गावकऱ्या बसणं असं मोठा पट्टा होता वाटतं ना. काळं बंगाल आणि शिंग म्हणजे सरळच होतं वाटतं. सरळ एका सलगणी रोडाचं नाही काय 3 एकर काय राहिले 3 एकर राहिले. ठेवलंय देऊ बबन कसं सगळ्याच जाईल ते सांगत होते सगळ्याच सगळ्याच आहे म्हणलं बबन सांगत सगळ्याच शहाजी एक जाणता होता तेव्हा गेला शिवाजी जाणता झाल्यावर गेला ते शहाजीने तर नोकऱ्या घातलेली पण जाणती अरुण बारका होता बबन बी ताटर होता लय बारकी होती. बबन बी ताटर होता की गुर्राके होता शिवाजी शिवाजी होती बघा मोठी शिवाजी पैलवान होते आमचे काका. कानापुरी कानापुरी गाव शिवाजी शिवाजी अरुण शहाजी तर तिथं नोकरी होता मी युवाच आहे. युवराज सतरगुण ताकमुगे आणि शहाजी नोकरी तिथं आपलं पुण्याला आहे कंपनीत आहे. कंपनी आता निकाबुबाद झालाय आता राजस्थानला आहे. राजस्थानला मठ आहे मठात. गाठ पडतात तुमच्या संग बोलतोय हो नाही त्याला आता 5-7 वर्ष झाली इकडे आलं होतं चालतंय एकदा गावात. 10 वर्ष झालं असेल गावात इथं काय कोणाला बोललं नाही इथं नाही कोणाला बोलत. हिंदीच बोलते ती मराठी बोलतच नाही आता. कसलं का बोलणार पण तुम्हाला बोलत हा असलं पण ते आता लय दिवस झालं 7-8 वर्ष झाले ना त्यावेळेस आलते. त्यानंतर ती तिकडे गेलं ती परत काय कॉन्टॅक्टच नाही. ती ओळखू बी यायचं नाही आता ओळखू नाही येत. ही आता बारकी होती ती आम्हाला ओळखू आलं काय झालं अरुणपेक्षा बी ते ह्याच्यापेक्षा बी बारीक होते एक ते काय रंगनाथ रघुनाथ होतं ती एक साप्ताहून का काय तर मेलं की नाही एक मेलं वाटतं मुलगी मेली होती. हा मुलगी हा काहीतरी 3 मुली होत्या त्यातली एक मुलगी वारलेली. आणि बहिणी 2 होत्या बघा आता 2 आहेत. हा 2 आहेत. एक पिपरीत आहे आणि एक कानापुरीतच आहे. काय असं बहिणी 2 होत्या हा बाय पिपरीला
आता इथे गावाला गावालीच आहे. अहो ही दुष्काळा टायमाला गेली होय तिकडे. हा त्यावेळेस काय नव्हतं खाया प्यायला काय नाही. दुष्काळात इथं नव्हती. 72च्या काळात भाताची आधीच गेले नाही 72ला म्हातारी इथेच होती. मात्र पोरं गेली अगोदर हा म्हातारी इथेच होती. म्हातारे होते म्हातारी इथे आमच्या गँग मध्ये कामच करत होती. एका पिढीमुळे पुढच्या किती पिढ्यांचा अवघड होते. मच्छिंदाचा बी 2 बहिणी होत्या. एक ठकून एक आणखी. ती मच्छिंदरचीच पोरगी आहे की ती पुरीची पोरगी आली की कल्पना म्हणून. पोरीची पोरगी. ते ठकूची गाडी आहे. ती भूमला असते. ठकूच होती वाटते. आता माझं जे तुझी बहीण ठकू एक होती ना आणखी ठकू हा ठकू ती भूमला दिली. तिच्या पुरीच्या पोरगी माझी बायको आहे. असं आहे. मच्छिंद्र आणि ही 2च घर होते आहे ना त्यावेळेस. आयुष्य थोरली होती आणि ठकू धाकटी होती. मच्छिंदाच्या 2च बहिणी. कालाबाई काय नाव होती पोरी.